नव्या सरकारच्या नव्या वर्षातल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला. शासकीय कर्मचाऱ्यांचं वेतन आता मुंबई जिल्हा बँकेतनं होणार आहे. वैयक्तिक खातं उघडण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. महायुती सरकार सत्तेत येताच भाजप नेते प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबई बँकेमध्ये कर्मचाऱ्यांचं वेतन आणि भत्ते जमा होणार असल्याने या निर्णयावर सुद्धा विरोधक जोरदार टीका करण्याची दाट शक्यता आहे. विरोधकांसारखंच बोलणार आणि त्यांचं आमच्या बँकेवर खूप प्रेम आहे, परंतु बँक ही निकषावर चालते. नाबार्ड, आरबीआय आणि सरकारचं नेहमी मूल्यमापन होत असतं आणि आमची बँक अ वर्गात असल्या कारणानं निकष पूर्ण करत असल्या कारणानंच त्या ठिकाणी शासनानं अशा प्रकारचा व्यवहार करायला परवानगी दिली. आणि मुंबई बँकेचं विशेषता ही आहे की सरकारच्या सगळ्या प्रकल्पात, योजनांमध्ये कुठलीही जिल्हा बँक त्या ठिकाणी सहभागी ज्या प्रमाणात झाली नाही तेवढी मुंबई बँक झाली.